आयुष्कामी अध्याय प्रकृतीचा जो श्लोक दिलेला आहे त्याच्यामध्ये शुक्र आर्तवस्थैर जन्मार्दो विषेनेव विषक्रिमे तैच्च तिस्रः प्रकृतयो हीन मध्य उत्तमः पृथक् समधातु समस्तासु श्रेष्ठा निंद्या द्विदोषशः. ओके, शुक्र आणि आर्तव म्हणजे शोणित, स्त्री बीज आणि पुरुष बीज, ज्याला आपण स्पर्म आणि ओवम म्हणतो, त्यांच्या फर्टिलायझेशनच्या वेळेस, संयोगाच्या वेळेस ज्या दोषांचे प्राबल्य त्यांच्यामध्ये असते त्यानुसार त्या प्रधानतेने ती प्रकृती ठरते. म्हणजे जर समजा वात दोषाचे प्राबल्य असेल तर वात प्रकृती, पित्त असेल तर पित्त, कफ असेल तर कफ. तर जसं आपण बघतो विषारी कीटकापासून शेवटी विषारीच प्राण्यांचा जन्म होत असतो, तसंच ज्या प्रकृतीचं दोषाचं प्राबल्य असेल तीच प्रकृती ठरत असते. तर वात प्रकृती जी आहे, म्हणजे तसं तर 3 प्रकारच्या प्रकृती आहेत: वात प्रकृती, पित्त आणि कफ प्रकृती. वात प्रकृती जी आहे ती हीन असते, पित्त ही मध्यम असते आणि कफ जी आहे ती कफ प्रकृती ज्या व्यक्तीमध्ये असते ते उत्तम असतात. ओके, आता जर समजा तिन्ही पण दोष समान असतील म्हणजे मग ती प्रकृती कोणती? समप्रकृती राहणार. त्रिदोषच प्रकृती जी आहे ती सर्वात श्रेष्ठ सांगितलेली आहे. सम प्रकृती ही सर्वात श्रेष्ठ सांगितलेली आहे. ओके, त्यानंतर दोष प्रधानतेच्या 2 दोषांच्या प्रधानतेने जी उत्तम प्रकृती जी तयार होते ती निंद्य सांगितलेली आहे. म्हणजे याच्यामध्ये वात पित्त येतं, पित्त कफ आहे, वात कफ प्रकृती आहे. ह्या निंदी सांगितलेल्या आहेत, म्हणजे निंद सांगितलेल्या आहेत त्या प्रकृती. सर्वात श्रेष्ठ कोणतं आहे तर त्रिदोषच म्हणजे सम प्रकृती सांगितलेली आहे. ओके.